असं असताना पण मार्क्सच्या विचारांकडे पुन्हा का जायचं? मार्क्सचा विचार हा केवळ एक विचारसरणी नाही, म्हणजे काहीतरी काही विचार समोर ठेवलेत आणि ते त्या काळापुरते ठेवलेत असं नाही. मार्क्सला जितकं आपण युरोपच्या संदर्भात बघितलं पाहिजे तितकंच त्याला जागतिक संदर्भातही बघितलं पाहिजे. आज 5 मे 1818 हा कार्ल मार्क्सचा जन्मदिवस. 19व्या शतकात युरोपात होऊन गेलेल्या या विचारवंताच्या विचाराची भुरळ आजतागायत कायम आहे. त्याच्या विचारांची तोंडओळख करून घेण्यासाठी आणि ते आज देखील म्हणजे 21व्या शतकाची 25शी उलटून गेल्यानंतरही तितकेच महत्त्वाचे आहेत का याविषयी गप्पा मारण्यासाठी आज आपल्याकडे आलेले आहेत कॉम्रेड दत्ता देसाई. मार्क्स विचारांचे अभ्यासक म्हणून दत्ता देसाईंना संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो. गेली 45 वर्ष त्यांनी जनविज्ञान चळवळ व प्रबोधनाला अक्षरशः वाहून घेतलंय. बँकेतील नोकरीचा राजीनामा देऊन 1983 पासून ते पूर्ण वेळ सामाजिक काम करत आहेत. प्रामुख्याने शिबिरे, कार्यशाळा, व्याख्याने या माध्यमातून युवकांचे प्रबोधन करण्याबरोबरच त्यांनी अत्यंत कसदार लेखन देखील सुरू ठेवलं आहे. महाराष्ट्रातील दुष्काळ, जलयुद्ध की जलक्रांती, नवउदार जगाचा उदयास्त अशा अनेक पुस्तकांचे लेखन तसेच शहीद भगतसिंग समग्र वाङ्मय आणि बदलता भारत या महत्त्वपूर्ण खंडांचे संपादन त्यांनी केले आहे. त्यांच्या या कार्यासाठी त्यांना अनेक पुरस्कार देखील मिळालेले आहेत. डॉक्टर यशवंत सुमंत जीवनगौरव पुरस्कार आणि महाराष्ट्र फाउंडेशनचा कार्यकर्ता प्रबोधन पुरस्कार ही त्याचीच काही उदाहरणे आहेत. द युनिक अकॅडमी आणि युनिक फाउंडेशनशी दत्ता देसाई ही गेल्या अनेक वर्षापासून जोडले गेलेले आहेत. याच भागीदारीतून मार्क्स विचार मराठीत आणण्याचा प्रकल्प त्यांनी हाती घेतला असून या मालिकेतील आधुनिकतेचे आगमन आणि युवा मार्क्स आणि मानव मुक्ती हे 2 ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत. त्यांची ही ओळख पाहता असं वाटतं की मार्क्स विचारांचा परिचय करून देण्यासाठी दत्ता देसाईंपेक्षा अधिक चांगले एक्सपर्ट आपल्याला मिळूच शकले नसते. मी दत्ता देसाई यांचं स्वागत करते आणि आपण आपल्या गप्पांना सुरुवात करूयात. तर माझा अगदी पहिला आणि अत्यंत बेसिक प्रश्न म्हणजे की आज 21व्या शतकाची 25शी उलटून गेल्यानंतर सुद्धा आपण अजून 19व्या शतकातल्या युरोपमध्ये जन्मलेल्या मार्क्स बद्दल का बोलायचं किंवा त्याचे विचार का समजून घ्यायचे? कारण तो ज्या काळात वावरत होता त्या काळातली भांडवलशाही, समाजरचना आणि सगळ्यामध्येच प्रचंड बदल झालेला आहे. म्हणजे आता आपण AI क्रांतीच्या उंबरठ्यावर उभे आहोत. आजची आव्हानं, आजचे प्रश्न हे पूर्णपणे वेगळे आहेत. तर असं असताना पण मार्क्सच्या विचारांकडे पुन्हा का जायचं? 1818 हा मार्क्सच्या जन्माचं हे वर्ष आहे. आपल्या इकडे पेशवाई खाली होत होती, खालसा होत होती त्यावेळेला. म्हणजे आता 208 वर्षापूर्वीचा हा विचारवंत, क्रांतिकारक. साधारणपणाने असं म्हणता येईल की त्याच्या वयाच्या 17व्या-18व्या वर्षापासून तो सामाजिक कामाबद्दल विचार करायला लागला, चिंतन करायला लागला. आणि त्या सगळ्या कालखंडात त्यानं जे बघितलं ते आज कुठल्या अर्थी कालोचित आहे किंवा उपयुक्त आहे असं वाटणं अगदी स्वाभाविक आहे. मार्क्सचा विचार हा केवळ एक विचारसरणी नाहीये, म्हणजे काहीतरी काही विचार समोर ठेवलेत आणि ते त्या काळापुरते ठेवलेत असं नाही. मार्क्सला जितकं आपण युरोपच्या संदर्भात बघितलं पाहिजे तितकंच त्याला जागतिक संदर्भातही बघितलं पाहिजे. असे त्याचे दोन्ही अंग आहेत. म्हणजे त्याला जर फक्त जागतिक म्हटलं आणि त्याला युरोप पासून वेगळं केलं तर गोची होईल, पण त्याला फक्त युरोप पुरतं मर्यादित केलं तरी त्याचं खूप मर्यादित होईल. आणि ह्याचं कारण असं आहे की त्यानं जो वेध घ्यायचा प्रयत्न केला, ती जी व्यवस्था होती ज्याला आपण आधुनिक व्यवस्था म्हणू किंवा जास्त नेमकं बोलायचं तर भांडवली अर्थव्यवस्था आणि भांडवली राज्यव्यवस्था आणि एकूण भांडवली समाज व्यवस्था म्हणू, ते युरोपमध्ये, विशेषतः पश्चिम युरोपमध्ये ज्या काळामध्ये प्रस्थापित होत होती, जागतिक व्यवस्थेचा भाग म्हणून होत होती, परंतु ती एक नवी वर येणारी व्यवस्था म्हणून तिथं प्रस्थापित होत असताना तिच्या पोटातले जे सगळे गती नियम आहेत, तिचं जे लॉजिक आहे, तिचं जे तर्कशास्त्र आहे, तिचे जे काही प्लस आहेत, तिचे जे काही मायनस आहेत, ते पकडायचं एक संपूर्ण प्रयत्न मार्क्सनं त्या काळामध्ये सुरू केला. ती व्यवस्था आज पूर्ण जागतिक झालेली आहे. तिची अंग, उपांग, नियम, तिचे जे काही प्रश्न आहेत, तिचे जे काही योगदान आहे, हे सगळं आता जागतिक झालेलं आहे. म्हणजे असं झालेलं नाहीये की ती व्यवस्था पूर्ण बदलली आणि नवी व्यवस्था आली आहे त्यामुळे मार्क्सचे जे काही विचार आहेत ते जुन्या व्यवस्थेबरोबर संपले. तर ती व्यवस्था आता एका अर्थी फुल ग्लोबल स्केलवरती आली
आणि येताना ती स्वतःबरोबर सगळंच बरं वाईट घेऊन आलेली आहे. त्यामुळे त्या काळामध्ये मार्क्सने जे तिचे गतिशास्त्र पकडायचा प्रयत्न केलेला आहे तो प्रयत्न आज देखील तेवढाच कालोचित आहे नव्हे. मी नेहमी म्हणतो तसं तो अधिक आणि खऱ्या अर्थी आत्ता कालोचित झालाय, कारण त्याचा त्या काळातला विचार हा वैश्विक विचार म्हणून तो मांडत होता. बरोबर. संपूर्ण विश्व त्यावेळेला सुद्धा. आणि त्यावेळेचा तो वैश्विक विचाराचा पाया जर्मनीमध्ये आणि युरोपमध्ये, फ्रान्समध्ये आणि इंग्लंडमध्ये वेगवेगळ्या औद्योगिक केंद्रात, शहरांमध्ये जमलेले जे वेगवेगळ्या देशांचे कामगार आहेत त्यातून त्याला तो आंतरराष्ट्रीय विचार किंवा वैश्विक विचार साक्षात दिसत होता. बरोबर. पण तो खऱ्या अर्थानं आता वैश्विक व्हायला लागला. म्हणजे आता कामगारांमधली देवघेव, तंत्रज्ञानातली देवघेव, उत्पादनातली देवघेव, त्यानं जे त्या काळामध्ये मानव आणि निसर्गाबद्दल मांडलं होतं त्याचं आता पर्यावरणीय प्रश्नांमध्ये झालेलं रूपांतर, हे सगळं लक्षात घेता मार्क्स आज अधिकच कालोचित आहे असं वाटतं. त्याची आणखीनही कारणं आहेत, पण मुख्यतः असं म्हणूया की त्यानं त्या काळामध्ये जे मांडणी केली आणि त्याच्या विचारात जो मुख्य गाभा आहे किंवा नंतर जवळजवळ 150 वर्षाची जी परंपरा आहे त्याच्यात एक महत्वाचा भाग असा आहे की मार्क्सचा विचार हा एका पातळीवर सिद्धांत नाही, म्हणजे त्याच्यात काही सिद्धांत आहेत आणि ते गतिशील आहेत. म्हणजे ते विज्ञान जसं सतत विकसित होतं तसं ते सिद्धांत म्हणजे ती काय म्हणूया आपण सूत्र म्हणून सांगून ठेवलेली गोष्ट नाही, त्यामुळे ते विकसित होतं. दुसरं त्याच्या विचारात एकच मिनिट, ह्याचं एखादं उदाहरण देता येईल का आपल्याला, म्हणजे ते विकसित कसं होत जात? म्हणजे उदाहरणार्थ समजा भांडवलशाहीचा एक पहिला नियम असा आहे की क्रय वस्तूचं सार्वत्रिकीकरण यावरती आधारित आहे. बरोबर. हा त्यानं एक गाभा जो आहे तो पकडायचा एक प्रयत्न, किंवा त्याच्यामध्ये त्यानं वेगवेगळ्या ज्या संकल्पना वापरल्या की क्रय वस्तूची 2 अंग काय असतात, विनिमय मूल्य असतं, त्याच्यानंतर उपयोग मूल्य असतं वगैरे, हे सगळी जी काही त्यांनी सिद्धांत मांडले आणि त्या आधारे भांडवली अर्थव्यवस्था स्वतःला कसं विकसित करत नेते हे जे मांडलं, आपल्याला असं दिसतं की आता जगभर केवळ कारखान्यातल्या वस्तू नव्हे, नदीचं पाणी असेल किंवा आता प्राणवायू असेल, कुठलीही गोष्ट जगातली ही आता क्रयवस्तू बनलेली आहे. देवाचं दर्शन क्रयवस्तू बनलेली आहे. तुम्ही गेलात तर सगळ्या आरोग्य सेवा क्रयवस्तू बनलेल्या आहेत. जपानमधल्या पोल्युशनच्या पार्श्वभूमीवर ऑक्सिजन हा क्रयवस्तू. जपानमध्ये गेलात तर आता तुम्हाला मुलांना आजी आजोबा हवेत किंवा आजी आजोबांना नातवंडाचं सुख हवं म्हणून ती सेवा आता क्रयवस्तू बनलेली आहे. बरोबर आहे. त्यामुळं मानवी शरीरापासून निसर्गापर्यंत सर्वत्र क्रयवस्तू नियम हा लागू झाला. ह्युमन रिलेशन, नेचर, मॅन वुमन रिलेशनशिप, मॅन नेचर रिलेशनशिप. त्यामुळे हा छोटासा एक त्याचा सिद्धांताचा गाभा म्हणून तो जर लक्षात घेतला तर आता तो सार्वत्रिक झाला. म्हणजे अगदी आदिवासी पाड्यापर्यंत तुम्ही गेलात, 25 वर्षामध्ये सगळे आदिवासी पाडे फार बदलून गेले. तुम्हाला तिथं असं दिसतं की आता तिथे ती जुनी देवघेव नाही आहे. तिथं शहरांमधून येणारी छोटी पाउचेस आहेत, ती कॉस्मेटिकची आहेत, ती दुधाची आहेत, ते बेकरी प्रोडक्ट्स आहेत. कुठल्याही अगदी अक्कलकुव्याच्या नंदुरबारच्या खोलवर जरी तुम्ही गेलात तिथपर्यंत छोटे छोटे टेम्पो पोहोचतात आणि सकाळी तिथे दुधाच्या पिशव्या टाकलेल्या आहेत, गुटख्याच्या पिशव्या टाकलेल्या आहेत, सगळं आहे. त्यामुळे सगळीकडची नाती आता क्रयवस्तू आलेली आहे. असं एक उदाहरण घेऊन आपण बघू शकतो. आणि म्हणून तो सिद्धांत, त्याची मांडणी ही महत्वाची आहे, हे सिद्धांत. दुसरा मुद्दा त्यातला मेथडॉलॉजीचा आहे की माणसाच्या स्वभावापासून एकूण विश्वाच्या गतिशास्त्रापर्यंत, तात्विक पातळीपासून ते वैज्ञानिक पद्धतीनं त्याचं विश्लेषण कसं करायचं याची एक पद्धत त्यानं घालून दिली, विकसित करायचा प्रयत्न केला. आणि ती पुन्हा विकसित आणखीन अधिक होतीच आहे, पण त्यातली पद्धतीशास्त्र जी आहे ती खूप गतिमान आहे. म्हणजे जग हे किती गतिमान आहे आता आपण वेगळं सांगायची गरज नाही, रोज अनुभवतो. नव्या पिढ्या तर ते त्याचा भागच आहे. पण त्याला साजेशी विचार पद्धती आहे की नाही हा मुद्दा आता एक महत्वाचं आव्हान आहे. बऱ्याच प्रमाणात आजही 16व्या शतकापासून 18व्या शतकापर्यंत जे काही विज्ञानातले विचार आले, न्यूटनची जी काही विचार पद्धती आली, तीच गृहीत धरून बऱ्याच ठिकाणी कामकाज आजही सुरू आहे. म्हणजे त्याच्यामध्ये नंतरचं आईन्स्टाईन किंवा क्वांटम मेकॅनिक्सनं जे काही 20व्या शतकात आणलं ते आपल्या समाज विज्ञानांमध्ये किंवा मानवी विचारामध्ये दैनंदिन पातळीवर अंतर्भूत झालेलं नाही. म्हणजे विज्ञानात झालंय परंतु समाजाच्या पद्धतीशास्त्रात पुरेसं झालेलं नाही. त्यामुळे त्याचं पद्धतीशास्त्र महत्वाचं आहे. तिसरं, त्याच्या ह्या सगळ्या मांडणीमध्ये एक ऐतिहासिकता आहे.
म्हणजे प्रत्येक गोष्ट ही ऐतिहासिक पद्धतीने बघणं हा एक त्याचा महत्वाचा मुद्दा आहे. चौथं एक महत्वाचं म्हणता येईल की त्याचं मांडणी विचार हे विचार व्यवहाराचं एक क्रांतिकारी काय म्हणूया आपण क्रांतिकारी व्यवहार म्हणून तो त्याच्याकडे बघतो. त्यामुळं मग ती पद्धत समाज बदलतो का, कसा बदलतो की नाही, हे सगळे राजकारणाचा विचार करणं, परिवर्तनाचा विचार करणं, ह्या सगळ्याचा एक महत्वाचा भाग होतो. आणखीन एक महत्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये आहे तो एका नव्या जगाच्या स्वप्नाचा आहे. बरोबर. अनेक विचारसरणी अशा आहेत की ज्या आजचं विश्लेषण करतात, पण त्यांच्याकडे उद्याचं काय आहे हे नसतं. मार्क्समध्ये आधी मी विश्लेषण करतो आणि मग उद्याचं सांगतो असं नाही. त्याच्या 19व्या वर्षाच्या वडिलांना लिहिलेल्या पत्रापासून वयाच्या अखेरपर्यंत जर बघितलं तर त्या सगळ्या चर्चेत, समीक्षेत, सिद्धांतनाच्या विश्लेषणामध्ये आपल्याला असं दिसतं की सतत उद्याचा विश्व, मानवी विश्व अस्तित्वात असतं तिथे. त्याच्या आधारेच तो आजची समीक्षा पण करत असतो. त्यामुळे त्याचं एक अतिशय फेमस वाक्य आहे की आतापर्यंतच्या तत्वचिंतकांनी हे जग कसं आहे याचं वेगवेगळ्या पद्धतीनं विवेचन केलंय, पण मुद्दा आहे जग बदलण्याचा. तर ते त्याच्या प्रत्येक विचारामध्ये प्रत्येक संकल्पनेत सुद्धा म्हणजे त्याची जर एखादी छोटी संकल्पना काढून बघितली तर त्याच्यामध्ये त्याचा निराश आणि त्याच्या पलीकडे जाणं हे थेटपणे किंवा अप्रत्यक्षपणे अध्यरत असतं. बरोबर. त्याची उदाहरणं घेता येतील, पण आता आपण एवढंच लक्षात घेऊया. आणि म्हणून मला असं वाटतं की मार्क्सची ही विचार पद्धती आजच्या गतिमान जगाला अधिक उपयुक्त ठरणारी आहे, मदत करणारी आहे. आणि ती पुढे नेणं आपल्याला शक्य आहे. ती कशी पुढे नेणार या शतकामध्ये, याच्याशी आपलं जीवन, पर्यावरण हे सगळं सुद्धा जोडलेलं आहे. म्हणून मार्क्सचा पुन्हा एकदा विचार करायला पाहिजे. आणखीन एक मुद्दा मला फक्त याच्याबद्दल सांगायचं होतं की आज लोकांना खूप अस्वस्थता आहे. लोकांना, नव्या पिढीलाही अनेक प्रश्न आहेत, जुन्या पिढ्यांना प्रश्न पडलेले आहेत, देशोदेशी प्रश्न आहेत, जागतिक पातळीवर प्रश्न आहेत. आणि या सगळ्या प्रश्नांच्या गलबल्यामध्ये त्याची उत्तरं कशी शोधू हे प्रश्न अनेकांना पडलेले आहेत. विशेषतः तरुणाईला तर असं आहे की त्यांच्याजवळ माहिती आहे, त्यांच्याजवळ क्षमता आहे, त्यांच्याजवळ तंत्रज्ञान आहे. बऱ्याचदा आपण फ्रेमवर्कचा किंवा मेथडॉलॉजीचा प्रश्न त्यांना कसा हँडल करू, अगदी वैयक्तिक प्रेमाच्या जीवनापासून ते आंतरराष्ट्रीय इराण आणि अमेरिकेचं आणि इस्रायलचं काय चाललंय तिथपर्यंत. तर ह्या प्रश्नांचा शोध घेण्याचा जो लोकांचा प्रयत्न आहे ना, त्या प्रयत्नामध्ये मदतकारक ठरेल असं काही जे सिद्धांत आणि मेथडॉलॉजी आहे, ती कॅपॅसिटी, ती क्षमता याच्यामध्ये जास्त मोठ्या प्रमाणावर. एकच उदाहरण देतो. 2015 मध्ये अमेरिकेच्या प्रेसिडेंटच्या इलेक्शनमध्ये बर्नी सॅन्डर्स उभा असताना समाजवाद या शब्दाला सर्वाधिक हिट्स मिळाले होते, हे आपल्याला आता माहिती आहे. आजही अमेरिकेतल्या वेगवेगळ्या पाहण्या सांगतात की जवळजवळ 50% मंडळी ही कुठल्या ना कुठल्या प्रकारे समाजवादाचा विचार करतात आणि दिवसेंदिवस ते अब्जाधीशांचं जे राज्य आहे त्याच्याविषयी नाराजगी वाढत चालली. आमची एक मैत्रीण परवा सांगत होती की भारतामध्ये एका गटानं मार्केटिंग रिसर्चचं काम म्हणून केलं आणि ते मार्केटिंग रिसर्च करताना गुगलच्या मदतीने त्यांनी केलं की गुगलवर भारतामध्ये लोक कशाचा शोध घेत आहेत, त्याच्यातून ती प्रोडक्ट्स किंवा त्या सेवांचं मार्केटिंगचं जे काही क्षमता आहे ती पकडायची. तर ती असं सांगत होती की त्या गटाच्या समोर असं आलं की ह्या सगळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर लोक मार्क्सचा शोध घेत आहेत आणि त्यांना कळे ना की मार्क्स हे काय भानगड आहे, म्हणजे त्यांना माहिती पण नाही आहे, पण हे मार्क्स सारखं काय. आता आपल्याला हे माहित नाही आहे की भारतामध्ये इतक्या लोकांना हे जाणवायला. राजकीय पातळीवरती बघितलं तर कदाचित चित्र उलटच दिसतंय. बरोबर आहे, पिछेहाट दिसते. पण हीच तर गंमत आहे की ज्याची पिछेहाट होती आहे त्या विचारातल्या क्षमता लोक पुन्हा का शोधायचा. 2008चं मोठं क्रायसिस आलं जगामध्ये, ज्या वेळेला वित्तीय महाराष्ट्र, त्यावेळेला जगात सगळी जास्त पुस्तकं मार्क्सची खपली. म्हणजे आपल्याला कोंडी आहे, ही कोंडी फोडायची आहे. ही फोडण्यासाठी वेगवेगळे विचारसरणी लागणार आहे. या विचारसरणींमध्ये, पद्धतींमध्ये मार्क्सचंही आपल्याला मदत घ्यावी लागणार आहे. हे लोकांना पुन्हा पुन्हा जाणवतंय, दिसतंय, शोध घेतायत आणि त्यामुळं आपल्याला मार्क्स पुन्हा एकदा लोकांमध्ये नेलं पाहिजे, मराठीमध्ये नेलं पाहिजे. निर्णय लोक करतील. अगदी.
तो बरोबर आहे. की हे योग्य आहे अयोग्य आहे, काय ठेवून हो. घेऊ, काय फेकून देऊ, हो. काय बदलू, ते लोक करणार आहेत, बरोबर. युवा पिढी करणार आहे. पण ते करण्याचं काम मात्र महत्वाचं आहे. आपण हम्म. लोकांसमोर ते ठेवलं पाहिजे, बरोबर. असं म्हणता येईल. अगदी. म्हणजे मार्क्स विचार का आवश्यक आहे ह्याचं इतकं विस्तृत आणि समर्पक उत्तर दिलं तर आता म्हणजे ह्याच्याबद्दल आता काही वाद होऊ शकत नाही की आजही आपल्याला मार्क्सचं डिस्कशन करणं हे अत्यावश्यक आहे. तर आपण थोडंसं मागं जाऊयात. म्हणजे असं म्हणलं जातं की कुठलाही विचारवंत समजून घ्यायसाठी त्याचा काळ किंवा कॉन्टेक्स्ट समजून घेणं गरजेचं आहे, कारण तो अल्टिमेटली त्याच्या काळाचा अगदी, अपत्य अगदी. असतो. तर आपण थोडंसं मार्क्सच्या व्यक्तिगत कौटुंबिक पार्श्वभूमीकडं, त्याच्या वैचारिक जडणघडणीकडं, विद्यार्थी दशेपासून त्याच्यावर कोणकोणते प्रभाव होते त्याकडे जाऊया. मार्क्सच्या जीवनावरती एक महत्वाचा प्रभाव म्हणजे त्याचे वडील. हो. त्याचे वडील त्या काळातले बऱ्यापैकी लिबरल ज्याला म्हणता येईल, त्या काळात लिबरल असणं हे भयंकर क्रांतिकारी हो, असायचं. हो. राजेशाही आणि सगळ्या प्रकारच्या दडपशाह्या, कुठलंही स्वातंत्र्य नाही आहे, अजून व्यक्ती स्वातंत्र्य युरोपमध्ये सुद्धा नुकतीच कुठे कुठे आलेली आहेत, फ्रेंच रेव्होल्युशननं ती आणलेली आहेत, बाकी सगळ्या देशांमध्ये नाही आहेत. अशा काळात ते अभ्यास करायचे, विचार करायचे, मुलाला जास्त चांगलं शिक्षण मिळावं म्हणून प्रयत्न करायचे. त्याचे शाळेतले अनेक शिक्षक होते असे की ज्या शिक्षकांवर सरकारची नजर होती. त्यामुळे त्या शिक्षकांचा काही एक प्रभाव पडलेला आहे, धर्मगुरूंचा प्रभाव पडलाय. त्या धर्मगुरू हे स्वतः मानवतावादी आणि म्हणजे ख्रिश्चन धर्माचं इंटरप्रिटेशन हे मानवतावादी पद्धतीनं करणारे. त्यानंतर त्याच्या मैत्रिणीचे बाबा म्हणजे जेनीचे वडील, ती मैत्रीण लहानपणापासून बऱ्यापैकी अगदी युवा अवस्थेपासून मित्रमैत्रीण होते. आणि ते वडील खूप प्रबोधन युग ज्याला म्हणू आपण, युरोपचं एनलायटनमेंट पिरियड, त्यातलं प्रचंड वाचन केलेले, अभ्यास केलेले होते. ते त्याला फिरायला घेऊन जायचे. तो म्हणजे अगदी नवयुवक असल्यापासून त्याच्याशी गप्पा मारायचे तिथपासून. आणि त्या काळामध्ये जर्मनीमध्ये समाजवादाचा विचार काही प्रमाणात यायला लागला होता, असा त्याच्यावरती प्रभाव सुरू होतो. आणि त्या काळामध्ये तो ज्या भागात राहत होता तो भाग, त्याचं गाव त्रियरमध्ये त्याचा जन्म झाला, परंतु तो ज्या भागामध्ये राहत होता ते सगळं, तो प्रदेश हा काही काळ नेपोलियनच्या आधिपत्याखाली होता, 15-20 वर्ष असं. त्यामुळे फ्रेंच रेव्होल्युशनचा प्रभाव तिथे खूप होता. तो प्रगत होता जर्मनीतल्या बाकी प्रदेशांपेक्षा. तिथले जे काही नवे उद्योजक आणि मध्यमवर्ग होता ते लिबरल थिंकिंग कडे जाणारे, काही हक्कांची मागणी करणारे होते. या सगळ्याच्या प्रभावातून तो बॉन आणि मग बर्लिन युनिव्हर्सिटीमध्ये आला वगैरे. मग तिथे हेगेल सारख्या तत्वज्ञ, बाकी सगळ्या तत्वज्ञांचं त्याला ऐकायला मिळणं, म्हणजे वाचायला मिळणं, असं खूप प्रभाव पडत गेला. तिथे डॉक्टर्स क्लब म्हणून सगळी म्हणजे दिग्गज मंडळी होती त्या काळातली, अभ्यास करणारी तत्वज्ञानातली. त्याच्यामध्ये तो खूप विचार अभ्यास असं करत गेला. त्याच्यातून त्याचा एक म्हणूया वैयक्तिक पिंड घडत गेला, ज्याचं वर्णन नंतर एका मित्राने दुसऱ्या मित्राला पत्र लिहिताना केलेलं आहे की हा म्हणजे साक्षात हेगेल पासून ते एक अर्धा डझन जर आपण विचारवंत युरोपमधले एकत्र आणले, त्यांचं संमेलन केलं, तेवढा हा तरुण मुलगा मोठा तत्वज्ञ आहे आणि बघ इथून पुढच्या काळात तो जगामध्ये फार मोठा बदल घडवेल वगैरे असं. आणि त्याच्यापेक्षा सिनियर असलेले लोक त्याच्याकडून इन्साइट्स घेऊन निबंध वगैरे लिहित होते. तोही शिकत होता. त्याच्या सगळ्या सिद्धांतांना त्याच्या मित्रमंडळींचे विचार सुद्धा असे आलेले दिसतात, पण त्यानं कॉपी नाही केले, ते घेतले आणि त्यांना बदलून पुन्हा वेगळ्या पातळीवर आणलं, त्याची जळणघळण. पण दुसरी बॅकग्राऊंड अशी आहे की त्या काळामध्ये युरोपमध्ये 3 सेंटर्स महत्वाचे होते. एक होतं ज्याला म्हणू आपण इंग्लंड, जे सगळं औद्योगिक क्रांती, त्यातून येणारे सगळे उदारमतवादी विचार, त्यातून येणारी नवी मानवी मूल्य, त्यातून येणारा ज्याला इम्प्रूव्हमेंट म्हणतात म्हणजे सुधारणा, हा जास्त आपण म्हणूया की इंग्लंडमधून येणारा सुधारणा करणं आणि आर्थिक सुधारणा करणं हा त्यांचा नेहमी एक गाभ्याचा भाग राहिलेला आहे. तिथली एनलायटनमेंट किंवा तिथलं प्रबोधन हे त्या अंगाने जास्त जाणार होतं. तिथेही थोडे समाजवादी विचार होते, रॉबर्ट ओवेन वगैरे. पण दुसरं केंद्र होतं ते फ्रान्स होतं. आपल्याला माहितीये फ्रेंच रेव्होल्युशन आणि मग फ्रान्स मधला येणारा तिथले कम्युनिस्ट विचार, तिथले समाजवादी विचार, समतावादी विचार, खूप प्रकारचे विचार आणि कला आणि क्रांती याचे संबंध, हे सगळं मंथन प्रचंड आहे. आणि नवी मूल्य जी सगळी स्वातंत्र्य, समता, बंधुता वगैरे जी काय आली, व्यक्ती स्वातंत्र्य वगैरे, ती प्रायमरीली मुख्यतः फ्रेंच रेव्होल्युशननी प्रभाव टाकायला सुरू केली.
तिथून समाजवादी विचारांचा एक ट्रेंड आला की जो मगाशी मी म्हटलं तसं जर्मनीमध्ये. जर्मन मात्र असं होतं की या दोन्ही बाबतीत एका अर्थी मार्क्सनी एंगल्सनी म्हटलं मागास होतं. परंतु जर्मनमध्ये तत्वज्ञानाची परंपरा मोठी होती आणि त्यांनी असं म्हटलं की यांनी बाकी क्षेत्रात जे कमावलं नाही ते त्यांनी तत्वज्ञानात कमावलं. म्हणजे फ्रेंच रेव्होल्युशन होते त्याचं सगळं फिलॉसॉफिकल किंवा तत्वज्ञानात्मक मांडणी कांट करतो जो जर्मनी मधला फिलॉसॉफर आहे. ऍडम स्मिथ वगैरे तिकडे आर्थिक विचार मांडतात परंतु त्याच्या मागे लपलेलं सगळं तत्वज्ञानात्मक मांडणी हेगेलमध्ये आपल्याला दिसते किंवा आणखीनही पुढच्या पातळीवरची. म्हणजे ऍडम स्मिथच्या खूप पुढच्या पातळीची आहे पण हेगेल ते पोटात घेतो. म्हणजे इंग्लंडचं पोटात घेतायत ते याचं पोटात घेत आहेत फ्रेंच विचारवंतांचं पण त्याचं रूपांतर ते विज्ञानात करत नाही समाज विज्ञानात करत तत्वज्ञानात करत. आणि ही तत्वज्ञानाची परंपरा मार्क्सलाही ह्या तिन्ही परंपरा मिळाल्या आणि त्यामुळे एक असं जे नेहमीच मार्क्सवादात म्हटलं गेलेलं आहे की मार्क्स हा म्हणजे वेगवेगळ्या ह्याच्यात म्हटलं गेलं की मार्क्स हा एनलायटनमेंटचं चाइल्ड आहे. म्हणजे युरोपच्या प्रबोधन युगाचं ते अपत्य. पार्टली ते खरं आहे की तो ह्या प्रबोधन युगाचाच अपत्य आहे परंतु पार्टली बरोबर नाही आहे. त्याचं कारण ते अपत्य हे काही नुसतंच ढापण लावून पुढे गेलेलं नाही. त्याने ज्याने त्याला जन्म दिला त्या युगाचं सर्वात रॅडिकल क्रिटिक त्यानं सुरू सर्वात काय म्हणूया आपण मूलगामी समीक्षा अगदी पायाभूत समीक्षा जर कोणी केली सुरू 19व्या शतकात तर ती मार्क्सने केली की अख्खं प्रबोधन युगानं आधुनिकतेनं मानवाला जे प्रॉमिस केलं जे वचन दिलं जे स्वप्न दिलं ते साक्षात का आणत नाही का आणू शकत नाही हाच त्याच्या समोरचा प्रश्न होता. जो माणूस मानवता अनुभवेल असं आलं तोच माणूस स्वतःला पारखा का झाला हा त्याच्या समजायला एलिनेशन शब्द वापरलेला आहे परात्मता शब्द वापरलेला हे प्रश्न उभे करून त्यानं त्याचं क्रिटिक सुरू केलं. त्यामुळे असं म्हणूया आपण की तो त्या कालखंडाचा अपत्य आहे पण त्या कालखंडाचा प्रश्न अंतर्विरोध विसंगती विरोधाभास सगळे लक्षात घेऊन त्याच्या पलीकडे का जायला पाहिजे ह्याच्याविषयी प्रयत्न करतोय आणि तो त्या अर्थी त्या काळाची निर्मिती आहे. जसं भगतसिंग सुद्धा म्हणतो सुखदेवला लिहिलेलं पत्र की आपण काळाचीच निर्मिती आहोत पण आपण काळावरती काही प्रभाव टाकायचा प्रयत्नही करतो आणि हे मार्क्सच्या बद्दल येतो म्हणतो तर मार्क्स हे या युगाचं अपत्य आहे पण त्या युगाला कलाटणी देण्याचं कामही त्यांनी सुरू केलं. बरोबर. आता याच्यात त्याचे जे विचाराचे जे स्रोत आहेत त्याच्याविषयी सुद्धा आपल्याला थोडस बोललं पाहिजे. त्याच्याकडे मी परत येते म्हणजे हा वैचारिक पट तर आपण बघितला आणि अतिशय रसरशीत विचार परंपरांमधून तो काही घेतो आणि ते इन्व्हर्ट पण करतो. तर त्याच्याबरोबर दुसरा एक कॉन्टेक्स्ट आहे तो म्हणजे इंडस्ट्रियल रेव्होल्युशन होऊन गेलेला आहे भांडवलशाही प्रस्थापित होऊ लागलेली आहे आणि त्याचं तो एक अत्यंत रॅडिकल असं क्रिटिक करतो. आणि हे करताना तुम्ही मगाशी म्हणल्याप्रमाणे फ्रेंच समाजवाद ब्रिटिश पॉलिटिकल इकॉनॉमीची ट्रेडिशन आणि जर्मन आयडियलिझम ह्या तिन्ही प्रवाहांना तो इतक्या म्हणजे वेगळ्या उंचीवर नेऊन इंटिग्रेट करतो. तर ते तो कसं करतो तर ह्याच्याकडे येताना एक थोडस आणखीन बारकावा आपण लक्षात घेऊया. ह्या तिन्ही ट्रेडिशन त्यांनी आत्मसात केल्या. जर्मन तत्वज्ञानातला जो चिदवाद मुख्यतः आयडियलिझमला मराठीत बऱ्याचदा आयडियलमुळे आदर्शवाद असा शब्द प्रयोग केला जातो तो बरोबर नाही आहे. आयडियलिझम हा मन विचार हे प्राथमिक आहे त्यांनी जगाची निर्मिती केली आहे असं मानणारा या अर्थी आयडिया इज द प्राईम म्हणून आयडियालिझम असं ते म्हणून मराठीमध्ये त्याचं आपण चिदवाद असा शब्द वापरावा. आणि मटेरियलिझमला मराठीमध्ये भौतिकवाद वापरला गेलाय परंतु समजायला तो सोपा आहे तो वापरायला काहीच हरकत नाही पण जास्त तत्वज्ञानात्मक अंगानं वापरायचं झालं तर अगदी नेमका जड वस्तुवाद हा शब्द वापरतात. मॅटर इज द प्रायमरी थिंग कॉन्शियसनेस इज सेकंडरी म्हणूया किंवा त्याचं प्रोडक्ट आहे त्याच्यातून झालेली निर्मिती आहे. जाणीव किंवा मन हे भौतिक सगळ्या प्रक्रियेतून मग उदयाला आलेलं आहे या अर्थी ते आहे. तर ही चिदवादाची सगळी ट्रॅडिशन म्हणजे उदाहरणार्थ हेगेल हा त्यातला एक अव्वल दर्जाचा ज्याचं कौतुक मार्क्सने केलेलं आहे की आधुनिक युगाचा सर्वात अव्वल तत्ववेत्ता जर कोण असेल तर तो हेगेल आहे. म्हणजे त्यानं परमोच्च बिंदू गाठलेला आहे.
हेगेल जगभरातल्या सर्व ज्ञान विज्ञानाचं त्याला जे अवेलेबल आहे त्या काळात, त्यातल्या प्रत्येक मुद्द्याचं, प्रत्येक क्षणाचं तो नकार देऊन चिद्वाद आणत नाही. शंकराचार्यांच्या पद्धतीनं नकार देऊन तो चिद्वाद आणत नाही की हे नाही, हे नाही, असं नाही म्हणत. हे नेती नाही, उपनिषदातलं नाही आहे, किंवा तुमच्या शंकराचार्यांचं माया बिया नाही आहे. तो असं म्हणतो हेगेल की ह्या प्रत्येकाला अर्थ आहे आणि तो अर्थ त्या विशिष्ट गुंफणीतून तयार होत जातो, ऐतिहासिक प्रक्रियेतून तयार होत जातो आणि सगळ्या जगाला आवडणारी, आकळणारी आणि समजून घेणारी जी आयडिया, जी कल्पना म्हणूया आपण त्याला, किंवा अधिभाव असाही शब्द त्याला वापरलाय, की जाणीवेचं जे रूप आहे, ही जाणीव स्वतःला या प्रक्रियेतनं अधिकाधिक प्रगत करत जात असते आणि म्हणून ती अख्खा इतिहास घडवत असते. आणि म्हणून त्यांना असं केलं हेगेलने की सगळं मानवजातीतल्या सगळ्या गोष्टी अर्थपूर्ण करून टाकल्या. त्या अर्थपूर्ण असतात, त्या उलगडतात, त्या इतिहास म्हणून पुढे येतात, त्याला एक पर्पज असतो आणि त्यातून ते पुढच्या टप्प्यावर जात असतं. मात्र ह्याचा सगळ्याचा आधार आयडिया किंवा अधिभाव किंवा कल्पना, विचार ही आहे, असं त्याची ढोबळमान. ते मार्क्सनं पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने मांडलं. दुसरं, तुमच्या इंग्लंडमधून जो काही सगळा औद्योगिक क्रांतीच्या आगे मागे अर्थविचार जो विकसित झाला, ज्याला त्या काळात राजकीय अर्थशास्त्र म्हटलं जात होतं, की संपत्तीची निर्मिती कशी होती. पूर्वी संपत्तीची निर्मिती हा काय मुद्दा नव्हता. सरंजामशाहीपर्यंत ती अशी निसर्गासारखी निर्माण होत असते. म्हणजे वेगवेगळ्या भारतात वेगवेगळ्या जाती राबत असतात, तयार होत असतं. माझ्या स्थानाप्रमाणे मी काय क्षत्रिय ब्राह्मण असेल, माझ्या दारात येऊन पडत असतं, मी ते उपभोगायचं असतं. श्रम नावाची गोष्ट, संपत्ती नावाची गोष्ट, ह्याचं संकल्पना म्हणून, सिद्धांत म्हणून, तत्वज्ञान म्हणून नाही. अख्ख्या भारतीय तत्वज्ञानामध्ये श्रम ही संकल्पना कोणी चर्चेला घेतली का सांगा. म्हणजे जर तुमचे हे बसवेश्वर किंवा चक्रधर ह्यांच्यासारख्या माणसांनी स्त्री पुरुष श्रम ह्याचा थोडासा विचार 12व्या-13व्या शतकात सुरू केला. त्याच्या आधी भारतीय तत्वज्ञानात आणि नंतरही तत्वज्ञानामध्ये श्रम ही कॅटेगरीच नाही आहे, संपत्ती ही कॅटेगरीच नाही आहे. कारण ह्या सगळ्या अशा जमिनीवरच्या लौकिक जीवनातल्या अशा दुय्यम गोष्टी आहेत. मानवी विचार, मानवी जाणीवा ह्या सगळ्यात अव्वल आहेत, उज्ज्वल आहेत, त्यातून मुक्ती असते. हे सगळं फालतू आहे, असा तो सगळा. पण हेगेलचं ते नव्हतं. आणि राजकीय अर्थशास्त्र हे इंग्लंडमध्ये जे आलं ते फ्रान्समध्ये पण आलं, की त्यांनी काही अर्थशास्त्राची मांडणी सुरू केली. मग इंग्लंडमध्ये ती मोठ्या प्रमाणावर स्कॉटिश, ज्याला स्कूल म्हटलं जातं, ॲडम स्मिथ वगैरे, रिकार्डो वगैरे, त्यांनी केली. तो सगळा विचार हा नव्या येणाऱ्या अर्थव्यवस्थेचा, नव्या येणाऱ्या औद्योगिक व्यवस्थेचं सैद्धांतिक मांडणीचा प्रयत्न. त्या आधारे देशाची मांडणी, त्या आधारे समाजाची मांडणी, त्या आधारे मानवी स्वभावाची मांडणी, त्या आधारे मानवी नैतिकतेची मांडणी, इथपर्यंत ॲडम स्मिथ वगैरे गेले. ॲडम स्मिथ हा फक्त अर्थशास्त्रज्ञ नाही, त्यानं मॉरॅलिटी विषयी वगैरे पण मांडणी केली, नीतिशास्त्राविषयी वगैरे. अर्थात ती त्या संदर्भातली आहे, त्याच्याकडे वेगळं यावं लागेल. असं ह्या तिन्हीचा प्रवाह मार्क्सनं एका वेगळ्या पातळीवर नेऊन इंटिग्रेट केला, हे बरोबरच आहे. पण त्याच्यात मगाशी मी म्हटलं तसं एक दोन मुद्दे येतात. मधल्या काळामध्ये चर्चा अशी आली, कोलोकोव्स्की नावाचा एक तज्ञ आहे, त्याने असं म्हणलं की हे थोडं यांत्रिक आहे. 3 गोष्टी, सोर्सेस होते, ते मार्क्सने एकत्र केले आणि त्यातून त्याचा विचार आला. तर त्याला उत्तर म्हणून आणखीन 1-2 विचारवंतांनी मांडणी केली की त्याचे मुख्य 4 मास्टर्स होते, 4 मास्टर्स अशी ती कल्पना आहे, की 4 गुरु होते. एक एपिक्युरस, ज्याच्यावर त्यानं PhD केली होती, डेमोक्रेटिस एपिक्युरस, त्यांच्या ग्रीक भौतिकवादी किंवा जडवस्तुवादी विचारवंत. दुसरा हेगेल, चिदवादी विचारवंत अव्वल. तिसरा रुसो, जो डायरेक्ट डेमोक्रेसी बद्दल बोलतो आणि ज्याचे विचार हे त्या सगळ्या काळात येणाऱ्या भांडवली व्यवस्थेला छेद देणारे, म्हणजे एका अर्थी सिव्हिलायझेशनलाही छेद देऊन तो वेगळं मांडत होता. परंतु रुसोकडून मार्क्सनं बऱ्यापैकी डायरेक्ट डेमोक्रेसी आणि पीपल्स कंट्रोल किंवा अशा पद्धतीच्या ज्या सगळ्या गुंतलेल्या कल्पना आहेत त्या घेतल्या. आणि चौथा ॲडम स्मिथ, ज्याच्याकडून पॉलिटिकल, असं त्यांनी मांडलेलं आहे. तेही पार्टली बरोबर आहे की थोडस विस्तार होतो या 3 सोर्सेसच्या पलीकडे मार्क्स करत होता.
पण माझं थोडंसं आणखीन वेगळं म्हणणं आहे, म्हणून मी त्या युवा मार्क्स आणि मानवमुक्ती पुस्तकामध्ये ते मांडलेलं आहे बरं. की हे सगळे त्याचे रॉ मटेरियल होते, हो. पण मार्क्स बेसिकली कशाशी झुंजत होता आणि आज त्याचा रेलेव्हन्स कशाशी आहे हे कळायचं असेल तर ते समजून घ्यावं लागतं. तो त्या काळातल्या पेचांशी झुंजत होता. बरोबर. ते पेच सोडवायचे हे त्याच्या समोरचं आव्हान आहे. आणि कुठलीही चांगली विचारसरणी किंवा कुठलंही चांगलं विज्ञान हे कुठल्या तरी प्रॉब्लेमशी कोंडीशी झुंजतच स्वतःला विकसित करत असतं. तर 5 मुख्य प्रॉब्लेम त्याच्यामध्ये मी पेच आयडेंटिफाय केले, ज्याची चर्चा याच्यामध्ये पण आहे. आधुनिकतेचे आगमन, युरोप केंद्रीय इतिहासाचा जागतिक विचार जे पुस्तक आपणच काढलेलं आहे, त्याच्यात त्याची सविस्तर चर्चा आहे. पण त्याचं नटशेलमध्ये ह्या पुस्तकात घेतलंय की राजकीय अर्थव्यवस्थेत पेच काय होता, तत्वज्ञानात पेच काय होता, राज्यसंस्था आणि राजकारणात पेच काय होता, इतिहास आणि समाजविषयक विचारात पेच काय होता, तोपर्यंत वेगवेगळ्या विचारांतांनी कुठपर्यंत डेव्हलप केलं होतं आणि ते कुठे अडकले होते हे तो आयडेंटिफाय करतो. आणि ते आता नवीन व्यवस्थेचा वेध घ्यायला कमी पडायला लागले हे तो पकडतो. आणि मनोराज्यमय समाजवाद म्हणजे 15व्या-16व्या शतकापासून युरोपामध्ये जसं व्यापारी समाज आणि मग औद्योगिक समाज पसरायला लागला, त्याच्या भरभराटीबरोबर त्याचे प्रश्नही समोर यायला लागले. लोकांची विपन्नावस्था दिसायला लागली. लोक उखडले जात आहेत, उचलून फेकले जात आहेत, विषमता वाढते, एक प्रकारे हिशेब आणि व्यवहारवाद वाढतोय, यांत्रिकता जीवनामध्ये वाढते आणि माणूस पण आता चिरडलं जात आहे असं जाणवणारे जे विचारवंत होते त्यांनी नव्या समाजाचा विचार मांडायला सुरू केलं. त्याला युटोपियन सोशलिझम, ज्याला ढोबळमानांनी आपण युटोपियन सोशलिझम म्हणू किंवा मनोराज्य समाजवाद म्हणू किंवा स्वप्नाळू समाजवाद म्हणू, असे वेगवेगळे विचार तेही येऊन एके ठिकाणी अडकले होते. त्याच्यावर खूप लोकांनी काम केलं होतं, प्रयोगही केले होते. म्हणजे जसं आपल्याला कम्युन स्थापन करणं, छोट्या सोसायटी अमेरिकेत करणं, इंग्लंडमध्ये करणं, त्यांचे स्वतःचा कारखाना असेल. आपल्याकडे पण बघतो हे मॉडेल्स विकसित आपल्या देशात अनेक लोकांनी केले आणि त्यांचं काम मोठं असतं, ते महत्वाचं असतं. पण ते येऊन अडकतात की त्या मॉडेलचं पुढे करू का, सार्वत्रिक होत नाही, का होत नाही हे त्यांना सुधरत नाही. अशा 5ही गोष्टींचा विचार आणि त्याचं क्रिटिक, त्या पेच सोडवण्याचा भाग आणि प्रत्यक्ष इतिहासाचा अनुभव आणि साक्षात आसपास घडणारे कामगारांचे उठाव, होणाऱ्या क्रांत्या, हे सगळं तो बघतोय, अनुभवतोय, जगतोय आणि हे सगळं मिळून घेऊन तो आपला विचार मांडतो. त्यामुळे 3 स्रोत किंवा 4 गुरु हे जे आहे हे खूप महत्वाचं आहे. पण तेवढ्यात अडकलं की थोडस ते म्हणून हा त्याचा सगळा जो मंथन आहे हे मी का मांडलं, कारण आज जगामध्ये आपल्याला पुन्हा एकदा असं जाणवेल की जगाची जागतिक व्यवस्था ही, ज्याला मी टेक्टॉनिक शिफ्ट म्हणतो, अक्षरशः जागतिक पातळीवर मोठी उलथापालथ होते. ते आपण रोज अनुभवतो की आता अमेरिकन इम्पेरियलिझमच्या जवळजवळ 100 वर्षाच्या वर्चस्वानंतर त्याचं आता ओसरणं सुरू झालेली आहे प्रक्रिया. कदाचित ती 20-30 वर्ष चालेल. त्याला चॅलेंजिंग नव्या पॉवर्स वर यायला लागले आणि हे बदल फक्त आंतरराष्ट्रीय पातळीवर नाही. म्हणजे कालपर्यंत युरोप आता अमेरिकेला विचारेनासा झालाय, कॅनडा आता अमेरिकेला विचारेनासा झालाय. असं म्हणजे सगळं लोकांनी कधी इमॅजिन केलं नव्हतं. अशी गणित काही महिन्यांमध्ये उलगडतात. ही प्रक्रिया गेली 30-40 वर्षात सुरू होती, तिचा आता कल्मिनेटिंग पॉइंट येतोय. पण याच्या सोबत आणखीन एक प्रॉब्लेम आहे, तो वैचारिक पातळीवरचा, ज्याला पॅराडाइम शिफ्ट म्हणतात विज्ञानामध्ये. तशी विचाराची चौकट आता शिफ्ट झालेली आहे. त्यामुळं जुन्या पद्धतीच्या विचारसरणी, इव्हन समाज विज्ञान ही तोकडी पडायला लागली. आपल्याला असं दिसेल की पर्यावरणाचं एवढं जे 11 विकार स्वरूप आहे त्याला कोणतं विज्ञान हात घालणार आणि रिझॉल्व्ह करणार, उत्तर शोधतोय आपण, धडपड करतोय, परंतु सगळ्यांचीच एका अर्थी कोंडी झाली. म्हणजे आता मार्क्स विचार हा थोडा कालबाह्य झाला, अमुक झाला म्हणतायत लोक, बरोबर आहे. पण जगातल्या कुठल्याही समतावादी विचाराची सरशी होताना दिसते का? कुठल्याही मानुष्य विचाराची सरशी होताना तर सगळ्याच विचारसरणी. आणि उदाहरणार्थ राज्यशास्त्र आपल्याकडे आहे, पण राज्यशास्त्राने आत्ताच्या राजकारणातल्या प्रश्नांना भिडायचा प्रयत्न करून करून सुद्धा मोठी गॅप राहते. अर्थशास्त्र एवढं आहे, अगदी मॅथमॅटिकल तुम्हाला मॉडेल्स पर्यंत गेलेलं आहे, परंतु ऍक्च्युअल आर्थिक कोंडीचं काय करायचं हे सुधरेना आलेलं आहे. त्यामुळे हा जो पॅराडाइम शिफ्ट आहे, ही जी प्रत्येक क्षेत्रातल्या अशा जर आपण काढल्या तर ज्या कोंडी दिसतील,
ते तंत्रज्ञानात आणि विज्ञानात पण आली आहे. त्या बरोबर. काळामध्ये त्या मानाने ती नाही आहे, आता हो. ती आलेली आहे. हो खुद्द विज्ञान सुद्धा एका कोंडीत आहे. बरोबर. तंत्रज्ञान अफाट विस्तार आहे आणि हो, कोंडीत आहे. बरोबर. तर अशा कोंडी आत्ताच्या शतकातल्या आयडेंटिफाय करणं हे बरोबर मार्क्सनं त्या काळामध्ये जे केलं त्याच्याशी हो. खूप पॅरलल आहे. बरोबर. आणि व्यवस्था तीच असल्यामुळे हो. आपल्याला ते खूप शिकायला मिळतं आणि बरोबर. उपयोगी पडतं. बरोबर. असं मार्क्सचे सोर्सेस, मार्क्सची वैचारिक त्याचा विकास, त्याची मांडणी आणि मग त्यातून पुढे 150 वर्षाची निर्माण झालेली परंपरा. बरोबर. त्या परंपरेनी सुद्धा आणि अन्य विचारसरणींनी सुद्धा हा. असं काही नाही की फक्त मार्क्सवादच झुंजतो. हो. अन्य विचारसरणी सुद्धा ह्या बरोबर. पेचांशी हो, झुंजत आहे. हो. पण अधिक अचूकपणाने धडपड करण्याचं जर क्षमता बघितली तर बरोबर. ती माझं मत असं आहे की हो. मार्क्समध्ये अधिक आहे. नाही अगदी म्हणजे त्या काळात जसं तुम्ही म्हणलात की ते जे काही पेच मार्क्स त्याच्याशी एंगेज होत होता तशीच परत पेचाची स्थिती आज आहे आणि मार्क्सवाद क्रिएटिव्हली अप्लाय करून त्यातनं आपल्याला काहीतरी वेगळी दिशा मिळू शकण्याची शक्यता आहे. हा म्हणजे अगदी स्त्रीवादाचं उदाहरण घेतलं किंवा पर्यावरणवादाचं उदाहरण घेतलं तर सगळ्याच विचारप्रणाली ह्या एका अर्थानं कोंडीत सापडल्याचं अगदी दिसते कारण बरोबर. त्यांना ती कोंडी फोडून पुढं कसं जायचं हे समजत नाहीये. त्यामुळे तो मार्क्सच्या काळात जो प्रश्न होता तोच वेगळ्या पद्धतीनं आजही तितकाच अकराळ विक्राळ जास्त अकराळ विक्राळ होऊन आपल्या समोर उभा आहे. असं मुळापर्यंत जायला अगदी अगदी म्हणजे अगदी इव्हन मार्क्सवादाबद्दलही आपल्याला तेच हो. म्हणता येईल की त्यातील अजून नवीन दिशा आपल्याला नक्कीच चोखाळायला अगदी, लागणार आहे अगदी. तरच ती कोंडी फुटू अगदी शकते. बरोबर आहे. तर म्हणजे हे सगळं बघताना आपल्याला परत मी थोडंसं मागं जाईन की